सगळ्या गोष्टी करताना थ्रू वेडिंग प्लॅनर करा. सगळ्यात पहिले वेडिंग प्लॅनर हायर करा आणि मग तुम्ही मग बाकीच्या गोष्टी. येस. तसंच तुमचं लग्न तिथं होईल असं नाही. कारण तुमची टेस्ट वेगळी, तुमची कम्युनिटी वेगळी, तुमच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या. हो. या सगळ्या गोष्टींवर लग्न हा टेलरमेड आणि कस्टमाइज. लग्न हे सिम्पल एलिगंटच असावं, पण सिम्पल आणि एलिगंट ह्याच्यामध्ये हे खूप रिलेटिव्ह टर्म आहे. जे तुमचं सिम्पल आहे ते माझं सिम्पल नसतं, जे माझं सिम्पल आहे ते त्यांचं सिम्पल नसतं. कोणत्या कॉमन मिस्टेक लोक करतात साधारण वेडिंग प्लॅनर निवडताना? इव्हेंट प्लॅनर कसा ओळखावा हा जो प्रश्न होता, तर एकच उत्तर आहे की ज्याचं गोडाऊन नाही, ज्याचं वेअरहाऊस नाही, तो इव्हेंट प्लॅनर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं कोच किरण पाटील शो या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये. आज आपल्याकडे आहे एक खास पाहुणे जे 700 पेक्षा जास्त लग्न प्लॅन करून अनेक जोडप्यांची स्वप्न साकार करत आले आहेत. होय, आज आपण बोलणार आहोत परफेक्ट वेडिंग प्लॅनर कसा निवडावा. जर तुमचं लग्न ठरलेलं असेल किंवा घरात लग्नाची तयारी जोरात सुरू असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठीच आहे. तर चला आपण स्वागत करूया आजचे खास पाहुणे मिस्टर राहुल विनय बोधनकर सर, जे गेल्या अनेक वर्षांपासून वेडिंग प्लॅनिंगच्या क्षेत्रात आहेत. 700हून अधिक लग्न यशस्वीरित्या प्लॅन केली आहेत आणि अनेक जोडप्यांचं स्वप्न सुद्धा अगदी खास करून साकारलंय. बोधनकर सर, तुमचं मनापासून कोच किरण पाटील शोमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तर आधी तुमचं मनापासून स्वागत करतो. एवढ्या लग्नांचा अनुभव घेतल्यानंतर परफेक्ट इव्हेंट मॅनेजर ग्राहकांनी कसा ओळखायचा, कसा शोधायचा, अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, म्हणजे शोधता येत नाही किंवा बऱ्याच वेळेला ते शोधून पण चांगल्या पद्धतीने सर्व्हिस भेटत नाही. तर अशा वेळेला कशा पद्धतीने तो शोधून काढायचा परफेक्ट इव्हेंट मॅनेजर? किरणजी, सगळ्यात पहिले आपलं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. फार वेगळा टॉपिक घेतलेला आहे आणि ह्याची खूप गरज आहे. खूपच मार्केटमध्ये गरज आहे. कारण काय आहे की लग्न हा एक माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. इमोशनल एक घटना आहे जिथे खूप चांगल्या पद्धतीने इव्हेंट मॅनेजर असेल तरच ते खूप, कारण पूर्ण लाईफमधून तो एकदाच साजरा होतो. आम्ही असं नेहमी म्हणतो की हा एक जो आहे तो लाईफ टाईम इव्हेंट आहे. देर आर नो रिटेक्स. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याकडे खूप पूर्वापार एक मन चालत आलेली की लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून. तर लग्न पाहावं करून हा थोडा टेन्शनचा विषय लोकांना वाटतो आणि त्या तुमचं खास अभिनंदन की तुम्ही हा विषय घेतला. थँक्यू. आम्हाला त्यासाठी निमंत्रित केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू. आता आपण बघूया की इव्हेंट मॅनेजमेंट ही जी फील्ड आहे ही खूप वेग फील्ड आहे. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पॉलिटिकल इव्हेंट येतात, सोशल इव्हेंट येतात, एंटरटेनमेंट इव्हेंट येतात, स्पोर्ट्स इव्हेंट येतात, लग्न येतात, कॉन्फरन्सेस येतात. तर इव्हेंट मॅनेजर हा खूप वेग झाला. पण इव्हेंट मॅनेजर आणि इव्हेंट प्लॅनर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. काय फरक आहे नेमका दोघांमध्ये? आता इव्हेंट मॅनेजर म्हणजे काय असतं की थोडक्यात आपण त्याला म्हणतो की सांग काम्या, आपण त्याला सांगू तर तो करतो. प्लॅनर हा वेगळा असतो. प्लॅनर हा बेसिकली तुमच्या पूर्ण इव्हेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन प्लॅनिंगच्या स्टेजपासून एक्झिक्युशनच्या स्टेजपर्यंत काम करतो. तर सगळ्यात पहिले इव्हेंट मॅनेजर हा शब्द थोडासा मला पर्सनली खटकतो. इव्हेंट प्लॅनर तुम्ही म्हणा, इव्हेंट प्लॅनर. आणि जेव्हा आपण इव्हेंट प्लॅनर म्हणतो त्याच्यानंतर मग आपण त्याच्यात अजून सुपर स्पेशलायझेशनला गेलं पाहिजे. आता मी जेव्हा बिझनेस सुरू केला 25 वर्षापूर्वी, आम्ही सुद्धा फुगे लावण्यापासून आम्ही सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स आम्ही केलेले आहेत. पण सुरुवातीचा अनुभव तुमचा कसा होता ज्यावेळेस पहिला इव्हेंट प्लॅनिंग तुम्ही करून दिला त्यावेळेस? आता त्याचं असं आहे की इव्हेंट मी जेव्हा पर्सनली इव्हेंट करायचो त्याला इव्हेंट म्हणतं ते मला माहिती नव्हतं. आम्ही त्याला कार्यक्रम किंवा असं काहीतरी त्याला नाव द्यायचं. नंतर कुठंतरी वन फाईन मॉर्निंग आय गॉट टू नो ह्याला इव्हेंट्स म्हणतात. अच्छा. आणि मग नंतर इव्हेंटमधल्या हळूहळू बारकावे मी स्वतः शिकत गेलो. मुंबईला NIM इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन मी डिप्लोमा केला. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की इव्हेंट ही फार वेगळी फील्ड आहे. याच्यामध्ये तुमची पर्सनली इन्व्हॉल्वमेंट लागते, त्याशिवाय ते इव्हेंट प्लॅनिंग होत नाही. त्यामुळे काय की इव्हेंट मॅनेजर म्हणजे आपण एक आपल्या ऑफिसमध्ये समजा फॉर एक्झाम्पल आपण कोणाला सेक्रेटरी म्हणून ठेवलं किंवा मॅनेजर म्हणून ठेवलं तर आपण जसं सांगतो ते लोक इमानदारीने करतात. पण प्लॅनर हा जो असतो हा त्यातल्या त्यात एक इफेक्टिव्ह माणूस असतो तो तुमच्या घरातून काम करतो. लग्नाचा जर आपण विषय घेतला, एक 25-30 वर्षापूर्वी कसं होतं, आपला सदस्य म्हणून एक काम करतो. एक 25-30 वर्षापूर्वी कसं होतं, आपण जर काही जुन्या पत्रिका पाहिल्या तर त्याच्यामध्ये कार्यवाहक वगैरे अशी नावं असायची सगळ्यांची. हे जे लोक होते हे प्लॅनर होते. आता काय झालं की शहरं मोठी झाली आणि फॅमिली छोट्या झाल्या आणि त्याच्यामुळे असं झालं पण लग्न तर होणारच आहेत. त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की शहरं मोठी झाल्यामुळे लोकांना थोडं त्याच्या बाबतीत अनुभव वाईट यायला लागले की व्हेन्यू वेगळा बुक करायला लागले, बाकीच्या लोकांकडनं थोडं मिसगाईड केलं जायला लागलं. म्हणून इव्हेंट प्लॅनरची कन्सेप्ट थोडी रुजली. साधारणतः 2000च्या सालानंतर ही कन्सेप्ट थोडी रुजायला लागली मेट्रो शहरांमध्ये. आणि 2005-2008मध्ये मग छोट्या शहरांमध्ये सुद्धा ही कन्सेप्ट रुजायला लागली. तर इव्हेंट प्लॅनर जो असतो ना हा बेसिकली तुमच्या घरातला एक मेंबर असतो.
तो इव्हेंट प्लॅनर जो आहे तो इव्हेंट प्लॅनर ओळखण्याचं एक एक प्रभावी अस्त्र असं आहे की ज्याचं गोडाऊन नाही, ज्याचं वेअरहाऊस नाही, तो इव्हेंट प्लॅनर असं तुम्ही समजा. तर इव्हेंट प्लॅनर कसा ओळखावा हा जो प्रश्न होता, त्याचं एकच उत्तर आहे की ज्याचं गोडाऊन नाही, ज्याचं वेअरहाऊस नाही, तो इव्हेंट प्लॅनर. लोकांना बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की प्लॅनर पाहिजे तरी कशाला, आपणच सगळ्या गोष्टी करू. तर मग घरी सर्व काही प्लॅन करू शकतो असं त्यांना वाटतं, तर तो प्लॅनर का गरजेचा आहे? कसं आहे की वेडिंगमध्ये कोणत्याही गोष्टीला MRP नाही आहे किंवा प्राईस टॅग नाही आहे. जसं आता तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादं लग्नाचं बॅकड्रॉप डेकोरेशन सिलेक्ट केलं किंवा तुम्ही एखाद्या दुल्हा दुल्हनची एंट्री सिलेक्ट केली किंवा तुम्हाला फोटोग्राफर फायनल करायचा आहे, केटरिंग फायनल करायचं आहे, तुम्हाला देण्या घेण्यासाठीचे गिफ्ट आयटम्स फायनल करायचे आहेत, तर कोणत्याच गोष्टीला सोनं जर सोडलं तर कोणत्याच गोष्टीला फिक्स प्राईस अशी नाही आहे की याला किती किंमत असावी. तर त्यामुळे होतं कसं की तुमचा इव्हेंट कुठं आहे, कोणाचा आहे, या हिशोबाने जनरली तुम्हाला वेंडर्सकडनं रेट दिले जातात. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुम्ही अमेरिकन जर फोन करताय तर तुमच्या नंबरवरनं +001 असं लावून येतं. मग जनरली नॅचरली एक ह्युमन टेंडन्सी असते की अमेरिकन येतोय, डॉलरमध्ये पैसे भरपूर त्याच्याकडे, आपण त्याला थोडं जास्त कोट करावा. म्हणजे आम्ही बऱ्याच लोकांना सांगतो की तुम्हाला जर खरं त्याला आपण लिटमस टेस्ट म्हणतो की तुम्ही एक स्टेजचं बॅकड्रॉप डेकोरेशन घ्या आणि एका डेकोरेटरला सांगा की ताजमध्ये आहे आणि एका डेकोरेटरला सांगा की दुसरं कार्यालयमध्ये आहे, सेम बॅकड्रॉपची तुम्हाला वेगळी कॉस्ट मिळते. तर पहिला बेनिफिट इव्हेंट प्लॅनरचा असा असतो किंवा वेडिंग प्लॅनरचा असा असतो की तो तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी देण्याचा प्रयत्न करतो. कारण आम्हाला बेसिकली ॲज अ वेडिंग प्लॅनर आम्हाला माहिती असतं की कोणत्या गोष्टीचा किती रेट आहे. साधा बँडवालासुद्धा आपण जर बँडवाला घेतला तर 11 लोकांचा बँड, 25 लोकांचा बँड, 50 लोकांचा बँड, तुम्ही इंडिव्हिज्युअली जेव्हा मार्केटमध्ये आला त्यावेळेस तुम्हाला तो जास्त रेटने मिळतो आणि त्याची तुम्हाला आयडिया नसते. बरोबर, चुकीचं काहीच नाही, प्रत्येकाचा व्यवसाय आहे. पण इव्हेंट प्लॅनर जो आहे हा जनरली तुम्हाला याच्यामध्ये मदत करतो. दुसरी गोष्ट जशी मी सगळ्यात पहिले सांगितलं की लग्न पाहावं करून ही जी म्हण आहे, या म्हणीसाठी आपल्याला सुरुवातीला सगळ्यांना वाटतं की आपण होऊन जाईल. पण जसं लग्न जवळ येतं तशी एक एन्झायटी वाढायला लागते. करेक्ट. कारण दिस इज अ लाईफ टाईम इव्हेंट, त्याच्यामध्ये रिटेक्स काही चालत नाही, मानपान बऱ्यापैकी असतं, आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत, पण तरी लोकांना असं वाटतं की लग्न छान व्हावं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये तुमच्याकडे इव्हेंट प्लॅनर नसेल, वेडिंग प्लॅनर नसेल तर तुमची थकवा खूप येतो तुम्हाला. बरोबर. नंतर मग तो पुढं 7-8 दिवस तो पूर्ण पुरतो. सगळ्यात पहिले इव्हेंट प्लॅनरचा बेसिक बेनिफिट तुमचं कॉस्ट सेव्हिंग किंवा व्हॅल्यू ॲडिशन. दुसरा बेनिफिट एक्झिक्युशन सपोर्ट, प्लॅनिंग सपोर्ट, मॅनपॉवर सपोर्ट. आणि तिसरा बेनिफिट तुम्ही स्वतः याच्यामध्ये फ्री राहतात. फ्री राहण्याची जी व्हॅल्यू आहे ती तर अमूल्य आहे, त्याचं आपण कुठं कॉस्टिंगमध्ये कॅल्क्युलेट. अगदी बरोबर आहे. बिना वेडिंग प्लॅनरची पण लग्न होतात, जशी बिना आर्किटेक्टची घरं बांधली जातात ती तशीच होतात. आर्किटेक्टच्या मदतीने घर बांधलं तसं वेडिंग प्लॅनरच्या मदतीने लग्न केलं, त्याच्यामधला जो फरक आहे तो हा फरक आहे. खूपच छान माहिती दिली तुम्ही. वेळेवर काम करणारा आणि बजेटमध्ये काम करणारा प्लॅनर कसा ओळखायचा? जसं मी तुम्हाला सांगितलं की बजेट फार महत्त्वाचं असतं. आम्हाला लोक बरेच म्हणतात की आम्हाला आता या लग्नाचं कोटेशन द्या. तर दुसरा महत्त्व, तुम्हाला जर कोणी कोटेशन दिलं तर समजा की तो वेडिंग प्लॅनर नाही आहे. कारण कोटेशन वेडिंग प्लॅनर तुम्हाला देऊ नाही शकत. त्याचं कारण असं आहे की तुमचा काका, मामा, भांजा, भतीजा हे तुम्हाला कोटेशन देऊ शकतात का? जोपर्यंत तुमच्याशी चर्चा नाही करत तोपर्यंत तुमच्याबरोबर वेडिंग प्लॅनरचं काम असं तुमच्यासोबत बसून बजेट बनवणं, हा त्यातला खास गुण आहे आणि तो तुम्हाला ओळखणं फार आवश्यक आहे. की जर तुम्हाला कोणी कोटेशन दिलं की तुमचं लग्न XYZ व्हेन्यूमध्ये आहे आणि हे आमचं कोटेशन, दॅट इज नॉट अ वेडिंग प्लॅनर. मग काय होतं, तो तुम्हाला कोटेशन देतो. मग जसं जसं लग्न पुढं सरकतं मग काय होतं, मला हा बॅकड्रॉप पाहिजे, मला हा हार पाहिजे, मग तोंडून ह्याचे एक्स्ट्रा पैसे लागतील, त्याचे एक्स्ट्रा पैसे लागतील आणि मग ते बजेट कुठच्या कुठं वाढत जातं. तर वेडिंग प्लॅनर हा तुमच्यावर बसून बजेट बनवतो. हे साडीच्या दुकानासारखं आहे. वेडिंग प्लॅनरकडे 500 रुपयाची पण साडी असते आणि 5 लाखाची पण असते. तुम्ही स्वतः बसून ग्राहकांच्या गरजा ओळखतात आणि त्यांच्या सोबत बसून प्लॅन करतात. एक्झॅक्टली. कस्टमाइज पूर्ण बाबा, कस्टमाइजच आहे. जसं माझ्याकडलं फॉर एक्झाम्पल एखादं लग्न उद्या सनीज वर्ल्डमध्ये झालं असं आपण जर घेऊ तर तसंच तुमचं लग्न तिथं होईल असं नाहीये. कारण तुमची टेस्ट वेगळी, तुमची कम्युनिटी वेगळी, तुमच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या, या सगळ्या गोष्टींवर लग्न हा टेलर मेड आणि कस्टमाइज आहे. त्यामुळे बजेट तुम्ही सांगाल त्या बजेटमध्ये लग्न होतं. फक्त तुम्ही तुमच्या बजेटशी ऑथेंटिक राहिलं पाहिजे, तर वेडिंग प्लॅनर तुम्हाला चांगले रिझल्ट देऊ शकतो. थोडक्यात तुम्ही जर डॉक्टरला चांगले इनपुट दिले किंवा CA ला चांगले इनपुट दिले तर CA तुमच्या ITR चांगले फाईल करून देऊ शकतो. डॉक्टर तुम्हाला चांगली ट्रीटमेंट, पण तुम्ही जर त्यांच्याशी खोटं बोललात तर तुम्हाला ट्रीटमेंट चांगली मिळणार नाही, तुमचा ITR चांगला फाईल होणार नाही. तर इनपुट जेवढं महत्त्वाचं तसं तुमचं आउटपुट तेवढं चांगलं मिळतं. कारण आम्ही म्हणतो की डोंट हाईड एनिथिंग फ्रॉम डॉक्टर, CA अँड वेडिंग प्लॅनर. लॉयर. तुम्ही आता 700+ प्लॅन केलेले आहेत, तर त्यापैकी काही खास असा काही अनुभव तुम्हाला आलेला प्लीज सांगा ना. खरं म्हणजे सगळेच लग्न आमच्यासाठी खास असतात. ते
छोटे असो मोठे पण असो. त्यातल्या त्यात एक खूपच जबरदस्त असा अनुभव. काही ठिकाणी खूप क्लायंटशी आमचे खूप घरगुती संबंध होतात. हां. अगदी ते खूप फॅमिलियर होतात. आमचं कामच आहे फॅमिलियर होणं, कारण फॅमिलियर झाल्याशिवाय तो इव्हेंट सक्सेसफुल होत नाही. म्हणजे अगदी बरोबर आहे. आम्ही जनरली म्हणतो की कॉर्पोरेट इव्हेंट्स नीड्स टू बी मॅनेज लॉजिकली आणि वेडिंग नीड्स टू बी मॅनेज इमोशनली. तर त्यामुळे पण काही लग्नांमध्ये असतात काही काही ठिकाणी, जसं की फॉर एक्झाम्पल आता मुली स्वतः कमवायला लागलेल्या आहेत. हो. तर त्या म्हणतात की आईबाबा जसं म्हणतात तसं करा, वरचे काय लागले तर मला सांगा. असं असं त्या ठिकाणी होतं. एक थोडा कटू अनुभव आहे लक्षात राहण्यासारखा, तो म्हणजे तो सांगावा असं वाटतं. प्लीज सांगा ना. म्हणजे आमच्याकडे एक लग्नाची सुरुवात होती. पहिल्या दिवशी सीमंती सुरू होणार होतं आणि सुरू होणार होतं त्याच वेळेस नवऱ्या मुलाची आजी हार्ट अटॅकनी स्पॉटवरच गेल्या. आणि माझ्याच कारमध्ये मी त्यांना दवाखान्यात घेऊन जात होता. शी वॉज ब्रॉड डेड. अरे बाप. आणि तो अंगावर काटा आणण्यात म्हणजे अजूनही मला थोडे गुजबम्स येतात की त्या पिरियडमध्ये करायचं काय, कारण सगळी तयारी झाली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं दुःख आभाळा एवढं होतं, आपण त्याला काहीच करू शकत नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त एक अर्थकारण होतं लग्नामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं. त्याला कसं हँडल करायचं कारण हा मला कधीच अनुभव आला नव्हता असा. आपल्याकडे जनरली आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवदेवक, देवब्राह्मण, देवप्रतिष्ठा असे कार्यक्रम करतात. त्याचं कारणच असं असतं की हे कार्यक्रम केल्यामुळे अशा प्रकारच्या जर काही घटना घडल्या तर लग्नामध्ये बाधा येऊ नये, त्याच्यासाठी हे कार्यक्रम आपल्या शास्त्रानुसार आणि सायंटिफिक ह्याच्यासुद्धा आपण ते कार्यक्रम त्यासाठीच करतो. पण अशा जर येणं प्रकारे अशा प्रकारच्या जर बाधा आल्या तर लग्न कसं त्याला पुढे नेता येईल या संदर्भातलं आपण फर्म राहून आपल्या क्लायंटला ते सजेस्ट करणं, तो एक फार मोठा बाका प्रसंग आमच्यासमोर होता. संध्याकाळी 5:30-6 वाजता शी वॉज डिक्लेअर्ड ॲज ब्रॉड डेड इन द हॉस्पिटल. आणि आता त्यांना सांगणार कोण, कारण ते सगळेच नातेवाईक संध्याकाळी 6 वाजता. आणि लग्न किती वाजता होतं? लग्न दुसऱ्या दिवशी होतं. सीमंती पूजनची तयारी सुरू होती, संगीत होतं, नंतर दुसऱ्या दिवशी लग्नाचे फेरे आणि मंगलाष्टकं होते. त्यामुळे लग्नाची सगळी तयारी झाली होती. जवळपास दुसऱ्या दिवशी आमरस होता, त्यामुळे 1000 लोकांचं 1200 लोकांचं जेवणाची तयारी झाली, सगळं झालं होतं. म्हणजे असं नाही झालं असं काही नव्हतं असंच. फक्त आम्हाला जनरेटरला पिन लावायची राहिली होती, तेवढंच काम राहिलं, बाकी एव्हरीथिंग वॉज रेडी. तर त्यावेळेस रात्री आमचं त्या क्लायंटबरोबर डिस्कस झालं. मी त्यांना सांगितलं की अशा अशा घटनांमध्ये तुमचं दुःख खूप मोठं आहे, पण माझं असं मत आहे की आपण साध्याप्रमाणे लग्न उद्या करून घ्यावं. पण त्यांचं बेसिकली असं होतं की ते म्हणे की नाही, आम्हाला नाही शक्य होणार, आपण नंतर करू. पण त्यामुळे अर्थकारण हा फार मोठा विषय होता की एवढ्या सगळ्या लोकांचं पेमेंट कसं करायचं, कारण सगळं झालं होतं ना, सगळं झालं होतं. बट दे वर क्वाईट मॅच्युअर्ड. झाल्यानंतर 15-20 दिवसानंतर आम्हाला महिनाभर लागला त्या सगळ्या गोष्टीला. त्यांच्यासमोर विषय काढणं पण चुकीचं होतं अशा वेळेसमध्ये, अशा घटना घडल्यानंतर. पण महिना दीड महिन्यानंतर आम्ही जेव्हा त्यांचा नंतर लग्नाची दुसरी तारीख काढली, ते लग्नाची दुसरी तारीख काढल्यानंतर दुसरा व्हेन्यू बघितला आणि तो सगळं बघितल्यानंतर मग त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला सहकार्य केलं. वा. आणि त्यांनी सांगितलं की बोधनकर, आम्हाला कोणाचं 1 रुपया बुडवायचं नाही आहे, तुम्ही सगळ्यांचे पैसे सांगा किती झाले, आम्ही सगळ्यांचे पैसे देतो. लोकही थोडे समजदार आहेत आणि त्याच हिशोबाने आमचे वेंडरसुद्धा खूप समजदार होते. त्यांनी खूप कॉपरेट केलं. प्रत्येकाने त्यांचा प्रॉफिट सोडून दिला आणि जेवढा खर्च तेवढाच पैसा घेतला. वा, क्या बात. आणि त्यांचं 2ऱ्या तारखेचं लग्न एकदम छान झालं. इट वॉज ग्रँड इव्हेंट. असे काय अनुभव आले, फार वेगळा अनुभव होता तो. पण त्याच्यामध्ये आम्हाला एक समाधान होतं की त्याही प्रसंगामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर उभं होतो आणि त्यांनाही ते फार मोठा आधार होता की, कारण ते दॅट वॉज द डेस्टिनेशन वेडिंग. दोघे बाहेरचे होते, तिसऱ्या ठिकाणी त्यांना काही मदत नव्हती. त्यामुळे इट वॉज समथिंग लाईक अ ग्रँड एक्सपिरियन्स. खूप छान वाटलं. खूपच छान. हा थोडा असा एक अनुभव आहे, पण म्हणजे हॅट्स ऑफ टू त्यांच्या मॅच्युरिटी लेवलला. कारण अशा वेळेस लोक अशा गोष्टीचा फायदा पण घेतात बऱ्याच वेळेस. पण त्यांनी बिलकुल आम्हाला अडचणीत आणू दिलं नाही. अर्थात तो रॅपो खूप महिन्यांचा आधीपासून त्यांच्या फॅमिलीबरोबर होता, त्यामुळे इट वेंट व्हेरी वेल. त्याकरता प्लॅनर फार आवश्यक असतो या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला. नवीन जोडप्यांना किंवा त्यांच्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल वेडिंग प्लॅनर करताना? जसं आपण ह्याच्या आधी एक साधारणतः सांगितलं, वेडिंग प्लॅनर तुम्ही वाईजली सिलेक्ट करा. काय होतं की नवीन जोडपे आहेत किंवा नवीन पालक आहेत, ते इंस्टाग्रामवर किंवा पिंटरेस्टवर काही गोष्टी पाहतात, काही रील्स पाहतात आणि ते म्हणतात की आपण असं करूया. आता त्या रील्स ज्या असतात ना, त्या रील्स कुठं ना कुठं एका वेंडरच्या असतात. जसं आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे बरेच सपोर्टिंग वेंडर, ज्याला आम्ही असोसिएट्स म्हणतो, की त्यांच्याशिवाय लग्न होऊ शकत नाही. जसं की टॅटू आर्टिस्ट आहे किंवा अँकर आहे किंवा कोरिओग्राफर आहे. पण जनरली एक नॉर्मल भाषा अशी वापरली जाते की उनका वेडिंग मैंने किया. मैं म्हणतो की उनके वेडिंग में तुमने क्या किया? म्हणतात की हमने कोरियोग्राफी किया, हमने एंकरिंग किया, हमने. मला फिर अच्छा तुमने इव्हेंट नाही किया ना? नाही, इव्हेंट नाही किया सर, वो छोटासा भाग किया. तर आपल्याला इंस्टाग्रामवरच्या रील्स पाहताना किंवा पिंटरेस्टवरच्या गोष्टी पाहताना आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे
की खरंच ते वेडिंग प्लॅनरचे आहेत का त्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या आहेत, वेंडर्सच्या आहेत. बऱ्याच वेळेस मिसगाईड केलं जातं. आजकाल बरेच लोक म्हणतात काय ह्याच्यामध्ये काही लायसन्स नाही आहे. जसं तुमच्या प्रोफेशनलमध्ये चार्टर्ड अकाउंटंटला लायसन्स आहे, डॉक्टरला लायसन्स आहे, चार्टर्ड लॉयरला लायसन्स आहे, तसं ह्याच्यामध्ये वेडिंग प्लॅनर कोण बनावं या संदर्भातलं काही लायसन्स नाही नाही आहे. आणि त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही, कोणी पण बनू शकतं. पण आपला लाईफ टाईम इव्हेंट असल्यानंतर आपण खूप वाईजली सिलेक्ट करावं. कारण आपण पैसा पण जातो आणि आपण नीट व्यवस्थित सर्व्हिस आपण त्यांच्या अफोर्ड नाही करू शकत. अच्छा. सगळा घटक लग्नांमधला अगदी बांगडीवाल्यापासून सगळे महत्त्वाचे. पण प्लॅनर हा कारण प्लॅनर हा बेसिकली एक असेंब्ली युनिटचं काम. प्लॅनर हा म्हणजे साधारण एक पिक्चरचा डायरेक्टर असतो तसा. एक्झॅक्टली, परफेक्ट शब्द. आणि तो एक असेंब्ली युनिट असतो, म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन असतो. बरोबर. सगळ्यांना तो सिलेक्ट करताना तुम्ही गुगल रिव्ह्यूज पहा. गुगल रिव्ह्यूज हा एक मोठा आस्पेक्ट आहे ज्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी खूप असते. म्हणजे याच्यामध्ये ऑर्गॅनिक असतं, त्याच्यामध्ये असं जनरेट कोणी करू शकत नाही. तर गुगल रिव्ह्यूज आहेत तो. आणि सगळ्यात महत्त्वाचा रेफरन्स, त्यांनी कोणाच्या याच्या आधी केलेले आहेत, त्यांचे नावं जरी तुम्हाला कळले तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो. लास्ट मिनिट चेंजेस किंवा फॅमिली डिमांड्सच्या शेवटी काही येतात किंवा हे पण पाहिजे, हे ॲड करा, तर ते सगळं मॅनेज करणं कसं कठीण जातं तुम्हाला? आपल्याकडे भारतीय लग्नांमध्ये हा प्रकार खूप कॉमन आहे. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत. कारण होतं काय, आम्ही बऱ्याच वेळेस सांगतो, साधं सिंपल आहे की आपण एप्रिलमध्ये आम्ही लग्नाचं प्लॅनिंग करतो, लग्न डिसेंबरमध्ये असतं. खूप छान तारे तोडकेल आणि की मी बात डिस्कस होती आहे. पण ॲक्च्युली जेव्हा आम्ही एक्झिक्यूट करतो किंवा आम्ही जेव्हा त्याला मूर्त स्वरूप देतो त्यावेळेस वेगळंच झालेलं असतं. कारण डिस्कशनमधले आणि एक्झिक्युशनमधल्या पॉईंटमध्ये खूप तफावत आलेली असते. म्हणजे एप्रिलमध्ये एखाद्या नववधू जी वधू होणारी आहे, तिने समजा एखादा बॅकड्रॉप पाहिला होता पिंटरेस्टवर आणि तिने आम्हाला सांगितलं, आम्ही त्याला ओके म्हटलं. नंतर मग ती जूनमध्ये तिच्या मैत्रिणीच्याकडे लग्नात जाते आणि ती म्हणते असं नको मला असं पाहिजे. मग नोव्हेंबरमध्ये अजून एखादं लग्न पाहते, म्हटलं आम्हाला असं नको मला असं पाहिजे. अशा खूप चेंजेस होतात. वेडिंग प्लॅनरचं, इव्हेंट प्लॅनरचं काम येते की लास्ट मोमेंट चेंजेस ॲक्सेप्ट करणं आणि त्याला एक्झिक्यूट करणं. आम्ही जर ते नाही म्हटलं तर त्याला मतलब नाही राहणार ना. पण आम्ही जनरली त्यांना सजेस्ट करतो की त्याच्याने तुम्हाला त्रास होणार, आम्हाला त्रास होणार, आमच्या वेंडरला त्रास होणार. त्यापेक्षा आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फ्रीज लवकरात लवकर करून घेऊ. कारण त्याच्यामध्ये सुद्धा हौसेला काही मोल नाही आहे. आपण त्याला ऐनवेळेस सुद्धा त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतो आणि आमचं ते कामच आहे. म्हणजे आम्ही सांगतो की आमच्या टीमचं एक फार मोठं ब्रीद वाक्य आहे की इव्हेंटच्या दिवसांमध्ये नेवर से नो ॲटिट्यूड आहे. अच्छा. इव्हेंटचे 3 ते 5 दिवसांचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये आम्ही कधीच नाही म्हणत नाही. तो स्कोप ऑफ वर्क आमच्यामध्ये असो नसो, त्यांनी सांगितलं की आम्ही केलं. कारण काय होतं, तो 5 दिवस फार महत्त्वाचा आहे. त्या 5 दिवसांमध्ये आम्ही नाही म्हणणं म्हणजे मग वेडिंग प्लॅनरच्या जसे डॉक्टर्स एक ओथ घेतात, तर तसं आमच्याकडे एक अनटोल्ड ओथ असते की आम्ही त्या दिवसांमध्ये आम्ही त्यांना नाही म्हणायचं नाही काहीच गोष्टीला. आपण त्यांच्याकडनं वेळ मागू पण त्या गोष्टी करू. तर वेडिंग प्लॅनरचं कामच आहे क्रायसिस मॅनेजमेंट हँडल करणं. त्याकरताच वेडिंग प्लॅनर ओळखला जातो. अच्छा. तुमचा सगळ्यात पहिल्या कस्टमरचा अनुभव कसा होता आणि त्यांचं नाव काय? आमच्याकडे वेडिंग प्लॅनर, ऑफिशियल वेडिंग प्लॅनर म्हणून आमच्या जे पहिले जे क्लायंट होते ते डॉक्टर मंत्री जालन्याचे होते. मी त्यांच्या परमिशनने त्यांचं नाव घेतो आणि माहेश्वरी समाजाचे होते. माझं नुकतंच या क्षेत्रामध्ये पदार्पण झालं होतं आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मला म्हणे की माहेश्वरी समाजाच्या काय चालीरीती माहिती आहेत का? माहिती आहे, नावाने माहिती आहे, पण मी काही कामं पण केलेली आहेत, पण नॉट ॲज अ वेडिंग प्लॅनर, ॲज अ व्हॉलेंटियर. ते म्हणे ठीक आहे म्हणे. म्हटलं मॅडम चान्स द्या मला. त्यांनी ओके म्हणून सांगितलं. संभाजीनगरला ते लग्न झालं आणि ते लग्न खूप छान झालं आणि त्यावेळेस आमची फी वगैरे काही ठरली नव्हती, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला व्यवस्थित आमचं मानधन दिलं आणि आज आम्ही प्राऊडली त्यांच्याबरोबर असोसिएट आहोत. आजही ते आमच्या कॉन्टॅक्ट पहिल्या कस्टमरपासून ॲज अ वेडिंग प्लॅनर. वेडिंग प्लॅनर जेव्हा आम्ही वेडिंग प्लॅनिंग 2008ला फुल फ्लेज सुरू केलं, त्याच्या आधी आम्ही सगळे इव्हेंट्स करायचो. अच्छा. त्याच्यामध्ये लग्नाचे काही भाग जर केटरिंग करायचो किंवा काही ठिकाणी डेकोरेशन करायचो. कंपनीचं नाव काय आपलं? बोधनकर इव्हेंट्स LLP. अच्छा, बोधनकर इव्हेंट्स LLP. हां, अशीच कंपनी. पहिले आमच्या कंपनीचं नाव ओकेजन्स इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून होतं. पण नंतर एक गोष्ट लक्षात आली, मी काही पुस्तकं वाचली, काही कोर्सेस केले, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की लोक मला माझ्या आडनावामुळे ओळखतात. ओकेजन्स वेडिंग प्लॅनर किंवा इव्हेंट मॅनेजरने लोक नाही ओळखणार. मग थोडं आपण स्वतःला मोठं करून मग टाटा ब्रँड कसा आहे किंवा अंबानी ब्रँड कसा आहे तसं आपण बोधनकर ब्रँड बनवावा म्हणून मग आम्ही LLP कंपनी फॉर्म केली, बोधनकर इव्हेंट्स LLP. आणि मग त्याच्यामुळे लोक ओळखायला लागले आणि लोकांना ती लिंक लागायला लागली की म्हणजे जसं आता आपण एखादी टाटाची गाडी घेतो, त्याचं नाव कदाचित नेक्सॉन असेल किंवा हॅरियर असेल, असं वेगळं असेल, त्याचे ब्रँड वेगळे असतील, पण कंपनीचं नाव एकच आहे, टाटा. सो आम्ही मग त्या हिशोबाने असा निर्णय घेतला की आपण कंपनीच्या नावानेच आपण बिझनेस करायचा आणि मग बोधनकर इव्हेंट्स LLP या नावाने केला. त्याच्यामुळे लोकांना लिंक लागायला आणि मग त्याच्याने आम्हाला खूप फायदा झाला. अच्छा. आपण जेव्हा आपल्या फर्मचं नाव
आणि आपलं नाव एक ठेवतो, त्याच्यामुळे खूप फायदा होतो असा माझा पर्सनली अनुभव आहे. त्यामुळे मग आम्ही बोधनकर इव्हेंट्स LLP या नावानेच आम्ही सुरू केलं. मी आणि माझी मिसेस शर्वरी बोधनकर आम्ही दोघं याच्यामध्ये पार्टनर आहोत. खूपच छान, मस्त. आजकाल सोशल मीडिया एक प्लॅनिंगचा भाग झालाय, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सोशल मीडिया जसा वरदान आहे तसा तो एक श्राप पण आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही गोष्टी डुएबल नसतात आणि कपल्स असतात किंवा त्यांचे आईवडील असतात, त्यांना त्या गोष्टी पाहिजे असतात. दुसरी गोष्ट करायला प्रॉब्लेम नाही, डुएबल पण असतात, पण त्या ठिकाणी बजेट अप्रूव्ह नाही होत, तेवढं बजेट लागत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी आपण ते ड्रेप्सची स्टाईल जी आहे किंवा त्यातले फुलं जी आहेत ती थोडी युरोपियन स्टाईलची असतात, जे आपल्याकडे मिळणं थोडं अवघड असतं. मिळाली तरी महाग असतं. डेकोरेटरकडे खूप त्याची डिमांड नसते म्हणून डेकोरेटर ते ठेवत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी थोडा स्ट्रगल होतो. पण एक मात्र आहे की आम्हाला नवीन कन्सेप्ट्स आणि नेटवर्किंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही एक मराठी वेडिंग प्लॅनर नावाचा एक कन्सेप्ट सुरू केला. मुंबईला आम्ही जेव्हा ऑफिस 2016ला सुरू केलं होतं, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की मराठी लोकांसाठी लग्न करणारं वेडिंग प्लॅनर महाराष्ट्रात नाही आहे. आपण पाहिले वेगवेगळ्या समाजाचे आहेत आणि ते चांगलं पण करतात. पण आजकाल पहिले असं होतं की मराठी माणूस हा जो होता हा नोकरीत होता, त्याचं सर्कल एक मर्यादित होतं. आता माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, माझं लग्न, माझ्या बहिणीचं लग्न आमचं एका लिमिटेड क्राऊडमध्ये झालं की ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्व्हिस क्लास जास्त होता. तर त्यामुळे फारसं मराठी माणूस लग्नांवर फार पहिले खर्च करत नव्हता. पण आता काय झालं, सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आहे. एक दोनच मुलं असतात, त्यांचं अर्निंग पण वाढलेलं आहे आणि त्या मुलांचं ओव्हरऑल अपब्रिंगिंग थोडं कॉस्मोपॉलिटन कल्चरमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना वेगळ्या वेगळ्या समाजाची मित्रमैत्रिणी असतात आणि मग त्या मित्रमैत्रिणींच्या लग्नामध्ये, त्यांच्या भावाच्या लग्नामध्ये वर ते पाहतात आणि मग ते म्हणतात की आता हे संगीत, जुते चोराना, हे सगळ्या पद्धती बॉलिवूडची कृपा आहे. आणि त्याच्यामुळे मग काय झालं की मराठी माणसाचं पण सेलिब्रेशनची रिक्वायरमेंट वाढली. पण त्याच्याबरोबर आपल्याला आपलं ट्रेडिशन नाही सोडायचं. म्हणजे आपल्याकडे जे काही श्रीमंतीपूजन असेल, हळद असेल, राजा होम, विवाह होम, सप्तपदी, कन्यादान, अशा गोष्टी करायच्या आहेत. मग आता हे करताना आपल्याला माहिती असणाऱ्या गोष्टी पाहिजे ना. असं वेडिंग प्लॅन पाहिजे की ज्याला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. करेक्ट. म्हणून आम्ही 2016 पासून एक हॅशटॅग ट्रेंडिंग सुरू केलं, मराठी वेडिंग प्लॅनर. आणि आता आम्ही महाराष्ट्राबाहेर जे लोक आहेत जे राहतात त्यांना मराठी पद्धतीचं लग्न त्यांच्या शहरात, कोणी दिल्लीला असेल, कोणी तामिळनाडूला असेल, कोणी हैदराबादला असेल, तर अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना केलं की वी आर ओपन फॉर कोलॅबरेशन. तर सोशल मीडियाचा फायदा होतो की विशाखापट्टणममधल्या वेडिंग प्लॅनर बरोबर आम्ही कोलॅबरेट करतो आणि विशाखापट्टणममधल्या मराठी माणसाला मराठी पद्धतीचं लग्न करून देतो. वा. तर हा नेटवर्किंग फार मोठा इश्यू आहे जो सोशल मीडियामुळे आम्हाला मिळाला. सो आम्हाला जग ओपन झालं. सोशल मीडियामुळे आम्हाला एक पूर्ण जग ओपन झालं. जसं आमचा NRI वेडिंग नावाचा कन्सेप्ट आहे, परदेशी राहणारे जे काही मराठी लोक आहेत त्यांना फार नितांत आवश्यकता आहे की म्हणजे भारतात तेव्हा जे लग्न करतात तर त्यांना इथं एक फार स्ट्रॉंग सपोर्ट पाहिजे असतो. तर 2015ला आम्ही हा कन्सेप्ट सुरू केला. पहिले लॉस एंजलिसला बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन होतं, तिथं आम्ही पहिले बूथ लावला. तर आमचा क्लायंट बेस 0 होता. आता माझे 42 ग्राहक आहेत भारताबाहेरचे, ज्यांना आम्ही भारतामध्ये त्यांच्या लग्न म्हणजे आम्ही करून दिलेलं आहे. दे आर व्हेरी हॅपी. सो सोशल मीडियाचा फार मोठा सपोर्ट आहे की आम्ही ग्लोबल होतोय. सो वी आर गोईंग लोकल टू ग्लोबल. लोकल टू ग्लोबल. येस. साधारण तुमची सुरुवात कशी झाली आणि पहिला इव्हेंट जो प्लॅनिंग केला तुम्ही, तर त्याला अडचणी काय काय आल्या? माझं बॅकग्राऊंड तसं हॉटेल मॅनेजमेंटचं आहे. मी IHM संभाजीनगरला ताज इन्स्टिट्यूट होतं, तिथून माझं 2 वर्षाचा हॉटेल डिप्लोमाचा कोर्स झाला. त्याच्यानंतर मी बऱ्याच हॉटेल्समध्ये 2-3 वर्ष नोकरी केली आणि स्वतःचं रेस्टॉरंट होतं पार्टनरशिपमध्ये. अच्छा. कुठे? संभाजीनगर. 1999 पासून माझ्या बिझनेसची सुरुवात झाली. आता 25 वर्ष पूर्ण झाली बिझनेसमध्ये. अभिनंदन तुमचं. 25 वर्ष यशस्वी तुमची वाटचाल पूर्ण झाली. 99 साली जेव्हा आम्ही रेस्टॉरंट सुरू केलं त्यावेळेस आम्ही केटरिंग सुरू केलं होतं त्याच्यावर. आणि मग लग्नांमध्ये आम्ही केटरिंग करायचो. आणि मग केटरिंग करताना बरेच लोक म्हणायचे की तुमच्याकडे डेकोरेटरवाला आहे का, तुमच्याकडे बँडवाला आहे का, घोडीवाला आहे का. आम्ही त्यांना द्यायचो या सगळ्या सर्व्हिस, कारण ओळखीचे होते सगळे लोक. मग हळूहळू त्या गोष्टी करता करता आम्ही मग काही इव्हेंट्स करणं सुरू केलं. वी आर नोन फॉर, वी आर दी पायोनियर्स. आता स्विगी झोमॅटो आलेले आहेत, तर आम्ही त्या काळामध्ये होम डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी सुरू केली होती. आमचा एक नंबर होता 350-325, त्याच्यावर लोक फोन करायचे आणि आम्ही त्यांना होम डिलिव्हरी द्यायचो. आणि त्या गोष्टी करताना आम्ही कोजागिरी पौर्णिमा सुरू केली. मग कोजागिरी पौर्णिमेच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही श्रीधर फडके, त्याच्यानंतर हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यांचे कार्यक्रम आणि त्याला जेवणाची जोड असे इव्हेंट्स करणं सुरू केलं. पण ह्याला इव्हेंट म्हणतात हे माहिती नव्हतं. मग हळूहळू मला असं कळलं की ह्याला इव्हेंट म्हणतात आणि ह्याला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतात. मग 2007ला रेस्टॉरंट बिझनेस बंद करून मी माझा इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस सुरू केला. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला कॉर्पोरेट इव्हेंट सुरुवात केली. मग
कोणत्या कंपन्यांबरोबर काही ज्याला BTL ॲक्टिव्हिटी म्हणतात आम्ही, म्हणजे रोड शोज आहेत, ब्रँडिंग आहेत किंवा इनॉग्रेशन्स आहेत किंवा टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये बलून्स लावणं किंवा पिझ्झा प्रोव्हाइड करणं, सँडविचेस प्रोव्हाइड, असे कामं आम्ही सुरू केले सुरुवातीला. आणि मग जसं मला NIMचा बॅकअप खूप चांगला मिळाला आणि मग तिथून आम्हाला एक एक गोष्ट कळायला लागली. आणि मग त्यावेळेस आमच्याकडे चुका झाल्या, भरपूर चुका झाल्या. पण तुम्हाला सांगतो की मी बेसिकली छत्रपती संभाजीनगरचा आहे, तर त्या लोकांनी मला खूप मदत केली. म्हणजे त्या शहराने मला वाढवलं, उभं केलं. आमच्याकडनं चुका खूप झाल्या, म्हणजे लिटरली आमच्या तोंडावर लोकांनी पोळ्या फेकल्या, अशा पण चुका झाल्या. अरे बापरे. जेव्हा आम्ही केटरिंग करत होतो, पण ती सुरुवात होती. आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. आज आम्ही वी आर इन डीप ग्रॅटिट्यूड. मला फार प्रॉब्लेम येतो, म्हणजे संभाजीनगरमधला कोणताही क्लायंट असेल ना, ते म्हणतात की तुमची फी काय असणार आहे, तर मला फी सांगायला फार प्रॉब्लेम होतो. म्हटलं यांना कशी फी सांगणार आहे, शहराने मला उभं केलेलं आहे. त्यांना फी सांगताना मला मी म्हणतो तुम्हाला जी द्यायची ती द्या, माझ्याकडे बाकीचे शहरं भरपूर जिथून मी पैसा कमवू शकतो. तर हा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. आणि त्या ठिकाणी तो थोडा मला स्ट्रगल येतो, आजही येतो. सो आय एम व्हेरी इमोशनली अटॅच विथ दोज पीपल. 700 लग्न म्हणजे जवळपास, आणि 700 लग्न का बरं, का मला कोविडमध्ये चान्स मिळाला मोजायचा. की आम्ही किती क्लायंट, कारण कोविडमध्ये इव्हेंट सगळे बंद होते, म्हटलं करायचं काय. मग पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे क्लायंट्स मोजत बसलो. मग मस्त करा, अरे बापरे, आपण नाऊ वी आर अबाउट टू कम्प्लीट 700. मग टू बी व्हेरी प्रिसाईज आम्ही 721 लग्न पूर्ण केले. जवळपास 1400 फॅमिलीज आहेत त्या. त्यामुळे या सगळ्यांच्या पाठबळावर वी आर ॲट दिस प्लेस. 721 मधलं सगळं हटके लग्न कोणतं होतं, एकदम जबरदस्त असं झालं तसं? सगळेच हटके असतात. कारण काय माहिती आहे का, आमचा जो बिझनेस आहे ना, हा बिझनेसच हटके आहे. कारण काय आहे की दर 6 महिन्याने याच्यामध्ये ट्रेंड चेंज होतात. आता मला हसू येतं, आमचे यूट्यूबमधले 2008-2010चे व्हिडिओ जर पाहिले तर मला हसू येतं की अरे आपण असे पण लग्न केलेले. त्यामुळे काय की प्रत्येक वर्षात आणि प्रत्येक सीझनमध्ये हटके लग्न आहेत. म्हणजे प्रत्येक लग्न तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करता. तसं ते केलं तरच आमचं सर्वायवल आहे. जर काय माहिती आहे का, आम्ही जर तेच रिपिटेशन केलं तर आमच्याकडे कोणी येणार नाही. कारण आता ते संगीतचा ट्रेन आलाय किंवा ते कपल त्या अशा हे येतात धुरामध्ये एंट्री होते, आदल्या दिवशी डान्स असतो, बरेच ट्रेंड सगळे चेंज झाले. काय माहिती आहे का, त्यामुळे असं मी स्पेसिफिक नाही सांगू शकत. जसं आता मी तुम्हाला डॉक्टर मंत्रीन, तर त्यावेळेस तर ते बेस्ट होतं. आता आम्ही रिसेंटली आमचे खूप म्हणजे संभाजीनगरमधली खूप रिस्पेक्टेड फॅमिली आहे, टाकळकर म्हणून, डॉक्टर टाकळकर. त्यांच्या मुलीचं लग्न केलं. त्यांच्याकडं खूप म्हणजे ते एवढे मोठे आहेत की म्हणजे त्यांच्याकडे ऑफर आल्या मेट्रो सिटीमधल्या वेडिंग प्लॅनर्सच्या. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आमचा वेडिंग प्लॅनर ठरलेला आहे. आणि काय होतं त्याच्यामध्ये, तो जो कॉन्फिडन्स होता ना, तो कॉन्फिडन्स आम्हाला अजून चांगलं काम करायचं बळ देतो. मग त्या लग्नामध्ये आम्ही रोबो आणला होता. तुम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्या लग्नामध्ये आम्ही रोबो आणला होता. ओके. तर तो रोबो विहीण पंक्तीमध्ये श्रीखंड सर्व करत होता. सो दॅट वॉज व्हेरी युनिक. आणि तो इतका ॲप्रिशिएट केला लोकांनी की त्या रोबोच्या हातामध्ये ट्रे होते, त्याच्यामध्ये श्रीखंडाच्या वाट्या ठेवल्या होत्या आणि तो प्रत्येक टेबलवर जाऊन श्रीखंड द्यायचा. अरे वा. आणि दॅट वॉज व्हेरी युनिक. तर काय झालं की या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये, जसं टर्किश आईस्क्रीम वगैरे, अशा काही गोष्टी आम्ही इनोव्हेटिव्हली केल्या. आणि या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला त्यांचा फार मोठा म्हणजे त्यांनी बिलकुल आम्हाला मोकळा हात दिला होता. मी तुम्हाला जर सांगितलं की इव्हेंट प्लॅनर आमची एक टॅगलाईन आहे, वी आर युअर पेड रिलेटिव्ह. म्हणजे आम्ही तुमच्या रिलेटिव्ह सारखं काम करतो, पण आम्ही त्याचं मानधन घेतो. तर तुम्ही रिलेटिव्हला बांधून नाही ठेवत ना, तुम्ही त्यांना म्हणता तुला काय काम करायचं ते कर. तसं आम्ही काम. त्यामुळे विश्वास हा फार महत्त्वाचा भाग आहे त्याच्यातला. त्यामुळे असं खास असं लग्न जे आहे ते आमच्या प्रत्येक सीझनमधले खास आहेत. आत्ता लेटेस्ट आम्ही जे 16-17 फेब्रुवारीला जे केले डॉक्टर टाकळकरांकडे, दॅट वॉज व्हेरी युनिक. म्हणजे भूषण शहा म्हणून आत्ता जस्ट शेवटचं लग्न झालं टाकळकर, आणि त्यांच्या त्याच वेळेस आमचं शहा म्हणून त्यांचं पण फॅमिलीचं झालं. ते पण खूप युनिक लग्न होतं. असं सांगणं अवघड आहे, कारण आमच्यासाठी सगळी वेडिंग सेम आहेत आणि प्रत्येक 6 महिन्याला ट्रेंड चेंज होतं. त्यामुळे प्रत्येक 6 महिन्यातलं वेगळं वेडिंग असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की कपलचे नातेवाईक असतात, मित्र असतात, भाऊ असतात, नातेवाईक असतात, तर हे बऱ्याच वेळेला हस्तक्षेप करतात. तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने हाताळता? आमची जेव्हा पहिली मीटिंग होते ना, त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की जे लोक तुमच्याकडे डिसिजन मेकर्स आहेत त्यांना तुम्ही ग्रुपमध्ये ॲड करा आणि त्यांना तुम्ही लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करा. बरं. थोडं या बाबतीत मी पर्सनली थोडा आपण रूड नाही म्हणता येणार, पण मी स्पष्ट बोलतो त्यांच्याशी. कारण होतं काय की बऱ्याच वेळेस नवऱ्या मुलीचे काका असतील, मामा असतील, भाऊ असेल, तुमचं ऑब्झर्वेशन खूप सुंदर आहे, तुम्ही जे प्रश्न जे विचारता खूप स्टडीड आहेत. तर असे आम्हाला अनुभव पहिले यायचे. पण हळूहळू मी त्यांना सांगतो की जे डिसिजन मेकर्स आहेत तेच या आणि तेच पहिल्यापासून इन्व्हॉल्व व्हा.
काय होतं, समजा आता आम्ही वरातीचं स्वागत करायचं, हां वराती स्वागत करताना एक लोकेशन आम्ही फायनल केलं, तर ऐन वेळेस म्हणणार उधर नाही इधर टाकू आणि मग ते असं सोपं नाही ना. सोपं नाही कारण तुम्हाला म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी सिस्टीम लागलेली ती करणं सोपं नाही आहे. करेक्ट. पण त्याच्यानंतर जर तिथं काही प्रॉब्लेम झाले तर हे गायब होतात सगळे, ते तिकडे थांबत नाही. मग त्यामुळे काय होतं की आम्हाला त्या ठिकाणी आमची कुटुंबना होतं. मग आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या फॅमिलीमधला प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे, आमच्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे, पण त्यांना पहिल्या दिवसापासून इन्व्हॉल्व करा. करेक्ट. त्यांना शेवटच्या दिवशी आणू नका. शेवटच्या दिवशी येस. त्यांना वाटतं की आम्ही मग त्यांना सांगतो की सर आमचे पूर्ण बोलणं झालेलं आहे, आम्ही हिशोबाने करतो आणि आमचा बिझनेसच हंबल राहण्याचा आहे. आम्ही वी कांट बी अरोगंट एनी टाईम, कधीच नाही. त्या आम्हाला त्यांना जरी सांगायचं असेल तर आम्हाला ते हंबलनेसनी सांगावं लागतं. लग्न ठरल्यावर पहिले 30 दिवस खूप महत्त्वाचे असतात, तर त्या पहिले जे अगोदरचे 30 दिवस त्यात काय काय प्लॅनिंग केलं पाहिजे, काय काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे, जेणेकरून लग्नाच्या 2-3 दिवस आधी एकदमच धुंबड उडून जाते की काय करायचं सुचत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं. तर 30 दिवस काय प्लॅनिंग केलं पाहिजे साधारण? सगळ्यात पहिले वेडिंग प्लॅनर हायर केला पाहिजे. मस्त. आम्ही म्हणतो की लग्न ठरलं की तुमचा वेन्यू मुहूर्त नंतर लग्न ठरलं की तुम्ही वेडिंग प्लॅनरला बोलवा, कारण त्याचे बेनिफिट तुम्हाला डे 1 पासून घेता येतात. दुसरी गोष्ट अशी आहे की वेडिंग प्लॅनर आता आमच्याकडे पर्सनली वी आर वेडिंग प्लॅनर, आमची एक सिस्टीम ओरिएंटेड ऑर्गनायझेशन आहे. आज मी तुमच्याशी इथं बोलतोय, माझं लग्न चालू आहे बाहेर, तर तो सिस्टीम ओरिएंटेड याच्यासाठी आहे की पर्सन ओरिएंटेड नाही, म्हणजे मी नसलो तरी काम चालणार. अच्छा. आणि किती आपल्याकडे कर्मचारी आहेत टोटल? माझ्याकडे टोटल 15 लोकांचा स्टाफ आहे. आणि आम्ही काय केलेलं आहे, कोविडचा मला खूप फायदा झाला, जसं तोटा झाला तसा फायदा पण झाला. त्या पिरियडमध्ये आम्ही काय केलं, आम्ही SOPs बनवल्या, सिस्टमॅटिक ऑपरेटिंग प्रोसिजर्स बनवल्या आणि त्याचे मॅन्युअल्स बनवल्या. आता आमच्याकडे जे प्रोजेक्ट इंचार्ज जेव्हा लग्न साईन होतं आमचं, तुमच्याकडलं वेडिंग फायनल झालं की तुमच्या फॅमिलीसाठी आम्ही एक प्रोजेक्ट इंचार्ज रिक्रूट करतो आणि त्या प्रोजेक्ट इंचार्जकडं एक आमचं इंटरनल SOP असतं. त्याच्यामध्ये आम्ही जशा लग्नामध्ये सप्तपदी आहेत तशा त्याला आम्ही 7 स्टेप्स ऑफ कम्प्लिटिंग वेडिंग असं नाव दिलेलं आहे. आणि प्रत्येक स्टेपला एक डेडलाईन आहे आणि त्या 7 स्टेप्समध्ये आम्ही 384 ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करतो. आता पहिली स्टेप काय आहे, पहिल्या स्टेपचं पहिला पॉईंट काय आहे, तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सायनिंग आहे. तर कॉन्ट्रॅक्ट सायनिंग का बरं करावा, त्याचा पर्पज लिहिलेला आहे, तो कधी करावा त्याची डेडलाईन लिहिलेली आहे आणि त्याचे पॉईंट्स लिहिलेले आहेत. तर त्यामुळे ग्राहकांना जर डायरेक्ट सांगायचं झालं, जे काय ज्यांच्याकडे लग्न आहेत त्यांना, सगळ्यात पहिले तुम्ही वेडिंग प्लॅनरला हायर करा, दुसरं तुम्ही वेन्यू बुक करा आणि तिसरं तुम्ही ट्रान्सपोर्ट बुक करा. या 3 गोष्टी तुम्ही पहिले करा. त्याचं कारण असं आहे की चांगले वेन्यू मिळणं आवश्यक आहे लग्न चांगलं होण्यासाठी. पहिली गोष्ट, लग्न सराईत आणि भेटत नाही वेन्यू, चांगले वेन्यू पहिले बुक होतात. एक्झॅक्टली. म्हणजे आम्ही त्यामुळे सांगतो की वेडिंग प्लॅनर सुद्धा चांगले भेटत, जसं सनीज वर्ल्ड असेल. आता भरपूर आहेत, म्हणजे प्रचंड चांगले वेन्यूज आहेत. तर तुम्हाला पहिले वेडिंग प्लॅनर तुम्ही रिक्रूट केल्यानंतर तुम्हाला वेन्यू फायनल करायला त्याची मदत मिळेल. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला मिळणारे वेन्यूचे रेट्स आणि आम्हाला मिळणाऱ्या वेन्यूच्या रेट्समध्ये खूप तफावत आहे. कारण आम्ही त्यांना रेग्युलरली त्यांच्याशी कोलॅबरेट करतो, रेग्युलरली ते बिझनेस देतात, आम्ही त्यांना बिझनेस देतो, त्यामुळे आम्हाला मिळणारे रेट स्पेशल आहेत. आणि आम्ही जेव्हा फी घेतो एखाद्या लग्नाची, त्यास आमचं काम आहे की आम्हाला मिळणारे स्पेशल रेट डिस्काउंट देऊन त्यांना द्यावं. करेक्ट. वेडिंग प्लॅनिंग प्रोसेसमध्ये 4 स्टेपमध्ये काम होतात. पहिलं असतं प्लॅनिंग ऑफ द वेडिंग, म्हणजे प्लॅनिंग आणि एंटायर कन्सेप्ट पूर्ण लग्नाचा, म्हणजे तुमच्या घरी बांगडी मेहंदीच्या देवदेवकाच्या कार्यक्रमापासून ते बिदाई किंवा मुलाकडला असेल तर गृहप्रवेश आणि सत्यनारायणापर्यंत सगळा इव्हेंटचा प्लॅन करणं. ओके. त्याला कन्सेप्ट तयार करणं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या लोकांशी निगोशिएट करणं, त्याच्यानंतर त्याचं ओव्हरऑल मॅनेजमेंट आणि कम्युनिकेशन करणं आणि एक्झिक्युशन करणं. तर आमच्या ओव्हरऑल आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्सवरून आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही 85% प्लॅनिंगमध्ये वेळ घालवतो, प्लॅनिंगमध्ये, आणि 15% एक्झिक्युशन. आणि ते शिवाजी महाराजांचं सूत्र आहे खरं तर. शिवाजी महाराजांचं पुस्तक मी त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणून मी त्यांना फॉलो पण करतो खूप. ओके. मॅनेजमेंट आस्पेक्टमधून पण फॉलो करतो. तर शिवाजी महाराजांच्या ज्या काही मोहिमा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये असं मी अनुभवलेलं आहे की 85-87% वेळ जो आहे त्या मोहिमांमधला त्यांच्या त्या सगळ्या आखण्यामध्ये गेल्या आणि 15% त्यांनी एक्झिक्युशन केलं. म्हणजे अफजल खानाचं वध असेल तर कसं, त्याच्यासाठी काय काय प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, हा सगळा प्लॅनिंगमध्ये वेळ, सगळं प्लॅनिंगमध्ये, एक्झिक्युशन प्लॅनिंगमध्ये. आम्ही प्लॅनिंगमध्ये आमचा वेळ खूप घालवतो. त्या क्लायंटबरोबर बोलणं, त्यांच्याशी डिस्कस करणं, हा प्लॅनिंग फार महत्त्वाचं, प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. तर हा सगळा झाल्यानंतर मग आम्ही ह्याचं एक्झिक्युशन करतो. तर या पूर्ण स्टेपमध्ये या सगळ्या स्टेप बाय स्टेप चालतात. तर तसं जर पाहिलं तर जेव्हा तुमच्याकडे लग्न ठरतं त्यास तुम्ही पहिले वेडिंग प्लॅनरला हायर करा, बाकी सगळं विसरून जा. त्यांना काहीच बुक करायची गरज नाही. वेन्यूमध्ये तर त्यांना इन्व्हॉल्वमेंट असणार, असा स्वाभाविक आहे. म्हणून वेडिंग प्लॅनर आणि वेन्यू तुम्हाला ट्रान्सपोर्ट याच्यासाठी की जेव्हा मुलीकडले जेव्हा या शहरातनं त्या शहरात जातात. आता काय झालेलं आहे, आता सिटिंग बसेस कमी आहेत, आता स्लीपर बसेस खूप आलेल्या आहेत आणि लग्नाचं वराड हे सिटिंग बसमध्ये चांगलं एन्जॉय करू शकतं.
स्लीपर कोचमध्ये नाही करू शकत. त्यामुळे सिटिंग बसेस कमी असल्यामुळे तुम्ही ट्रान्सपोर्ट पहिले बुक करा. म्हणून आम्ही वेडिंग प्लॅनर, व्हेन्यू आणि ट्रान्सपोर्ट या 3 गोष्टी पहिले. मग बाकीच्या आमच्या SOPच्या हिशोबाने आम्ही सांगत असतो. ओके. लोकांनी प्लॅनरकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा केली नाही पाहिजे? कारण प्लॅनर हायर केलाय, आपण पेमेंट दिलंय, तर भरपूर साऱ्या खूप साऱ्या अपेक्षा वाढतात की बाबा हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. ते आपल्या प्रोफाईलमध्ये जरी नसेल तरी मग हेही केलं पाहिजे, तेही केलं पाहिजे. त्यांनी वेडिंग प्लॅनरकडनं सगळ्यात अपेक्षा ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे लग्नाशी रिलेटेड सगळं, लग्नाशी रिलेटेड अगदी तुम्हाला खरेदीसाठी कुठं जायचं, काय जायचं, इथपासून ते सगळे गायडन्स त्यांनी दिले पाहिजे वेडिंग प्लॅनरने. त्याचा तेवढा अभ्यास पाहिजे तेवढा. इट्स अ डिफरंट सायन्स. म्हणजे आपण असं नुसतं वेडिंग 4 लग्न केलं मी वेडिंग प्लॅनर झालं असं होत नाही. एवढे लग्न झाल्यानंतर सुद्धा पर्सनली माझ्या मनामध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी थोडी एन्झायटी असते. कारण त्या पोरीचं लग्न असतं, त्या फॅमिलीचं लग्न, त्या 2 फॅमिलीचं लग्न असतं, तिथं काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे हे बघणं माझं पण काम असतं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर त्यामुळे त्यांनी सगळ्या लग्नाशी रिलेटेड सगळ्या, म्हणजे अगदी तुम्हाला ज्वेलरीचे काय ऑफर चालू आहेत, क्लोथिंग्स कुठे घ्यायचे, काय घ्यायचे, इथपासून सगळ्याच असं काहीच नाही की त्यांनी अपेक्षा ठेवू नये, सगळं करा. डेस्टिनेशन वेडिंग आणि पारंपरिक लग्न यामधला काय फरक, काय आहे डिफरन्स, अनुभव कसा? ॲक्च्युली लग्न हा जो प्रकार आहे ना, हा खूप पर्सनलाइज इव्हेंट आहे. हा स्वतः हा काही सोशल इव्हेंट नाही आहे. बरोबर. त्यामुळे लग्नामध्ये आय पर्सनली बिलीव्ह की लग्नामध्ये तुमच्याकडे 200-250च्या वर लोक नसू नयेत. कारण हा लग्न तुमचा प्रायव्हेट इव्हेंट आहे. त्यामुळे बाकीचा क्राऊड याच्यामध्ये नसू नये असं माझं पर्सनल मत आहे. त्यामुळे 250 लोकांचं लग्न असावं आणि मग तुम्ही रिसेप्शन द्या, लोकांना बोलवा, लोकांना ओळख करून द्या, रिसेप्शन द्या. त्याच्यामध्ये तो मात्र 100% सोशल आहे, तो केलाच पाहिजे. नातेवाईकांच्या अपेक्षा आणि जोडप्यांच्या अपेक्षा यात समतोल कसा राखता तुम्ही? हा एक चांगला प्रश्न आहे. नातेवाईकांच्या अपेक्षा आणि जोडप्यांच्या, तर त्यातल्या त्यात नातेवाईकांच्या अपेक्षा आणि ॲक्च्युली काय माहिती का, जोडप्यांच्या अपेक्षा करताना आम्हाला स्पेशली नातेवाईकांचं म्हणण्यापेक्षा वधू माता जे आहेत त्यांचं बजेट पण लक्षात घेणं आवश्यक असतं. की मुलांच्या अपेक्षा खूप असतात, त्यामुळे आम्ही त्यांना या गोष्टी सांगतो की कसं करायचं, काय करायचं, आणि या अपेक्षा मॅनेज करणं हे आमचं काम आहे. आणि त्या इफिशियंटली मॅनेज करताना दोघांना विश्वासात घेणं आवश्यक आहे. म्हणजे आम्ही यांना अंधारात ठेवलं, त्यांना अंधारात ठेवणं असं नाही. बऱ्याच वेळेस काही ठिकाणी आम्हाला असे पण काही केस स्टडीज आढळल्या की नाही त्यांनी त्या नवऱ्या मुलींनी सांगितलं म्हणून आम्ही केलं, आम्ही स्वतःहून थोडे मनाने थोडे असे पण म्हणणारे लोक आहेत. पण असं न करता त्या दोघांना व्यवस्थित बसून की असंच आपल्याला करायचं आहे, साधारणतः एवढ्या गोष्टी अपेक्षा आहेत, या डुएबल आहेत का नाही डुएबल आहेत, ओके, आपल्या बजेटमध्ये बसतात का नाही बसत, या गोष्टी पण त्यांना सांगणं आवश्यक आहे. थोडक्यात काय की तुम्हाला घर बांधायचं आहे, घर बांधताना जर तुम्हाला घरातल्या माणसाने सांगितलं की मुलांनी सांगितलं की माझ्या वॉशरूममध्ये मला जॅग्वारची फिटिंग बसवायची आहे, पण त्यांचं बजेट जर नसेल तर जॅग्वारची फिटिंग बसवणार कशी बसवणार. त्यामुळे त्या केसमध्ये आपण त्यांना विश्वास घेणं आवश्यक. बऱ्यापैकी गेम हा बजेटचाही आहे, खूप मोठा, सगळ्यात मोठा. जसं तुम्ही मगाशी बोलले की ताजमध्ये लग्न आणि साध्या कार्यालयामध्ये लग्न तर बराचसा डिफरन्स. साडीच्या दुकानासारखं आहे. साडीच्या दुकानासारखं तुम्ही जसं बजेट, तुम्ही असं गेल्यानंतर मला साडी दाखवा म्हटल्यानंतर तो म्हणतो की तुमचं बजेट काय, सगळ्यात पहिले मग तुम्ही त्यांना सांगा 10,000चं बजेट आहे, मग तो तुम्हाला 4थ्या मजल्यावर घेऊन जाईल. तुम्ही त्यांना सांगा 1 लाखाचं बजेट, तो 5व्या मजल्यावर घेऊन जाईल. तुम्ही 200 रुपये बजेट सांगा, तो तळमजल्यावर घेऊन जाईल. तर मग त्या हिशोबाने तसं आहे. इथं फक्त एवढा फरक आहे की तुम्हाला इथं बजेट सांगायची गरज नाही, बजेट तुम्हाला वेडिंग प्लॅनर बनवून देतो. बरोबर, तुमच्या चॉईस आणि इंटरेस्टच्या हिशोबाने. अच्छा, लग्नात झालेल्या एखाद्या गडबडी काही झाल्यात असा एक मजेशीर किस्सा काही लग्न कारण अनुभव हे तुम्हाला काही असे आलेत का, त्यातला एखादा किस्सा? आमच्याकडे एक लग्न होतं, त्याच्यामध्ये झालं असं होतं की पहिले असं नवऱ्या मुलाने असं ठरवलं की मी कारमध्ये बसेल, मी काही घोडीवर बसणार नाही. आम्ही त्याला इन्सिस्ट केलं की नाही घोडीवर तो चांगला दिसतो, पर्सनॅलिटी पण छान आहे, आणि बाय एनी ही गॉट रेडी. म्हणे की ओके ठीक आहे मी घोडीवर बसतो. प्रॉब्लेम असा झाला, आता याच्यामध्ये गंमत बघा कसे हे जे ऑर्गनायझर जे वेंडर जे असतात ना त्यांच्याकडनं पण काही चुका होतात, ते आम्हाला मॅनेज प्लॅन बी तयार ठेवावं लागतं. तर ते करताना वरात साधारणतः आम्ही 1.5 तास अगोदर काढायचा विचार करतो मुहूर्ताच्या, म्हणजे त्यांना नाचायचं तर नाचतील व्यवस्थित. तर साधारणतः 2 तास आधी फॉलोअप वेंडरचा घेतल्यानंतर तो म्हणे की आमच्या घोडीचा पाय फ्रॅक्चर झाला आणि ती काही येऊ शकत नाही, मग तिला आणणं पॉसिबल नाही, तिच्या घोडीचा पाय फ्रॅक्चर. आता खरंच फ्रॅक्चर झाला की आपल्याला त्यावेळेस बघणं पण वेळ नव्हता. पण आता हे आमच्यासमोर फार मोठा इश्यू आला. बरं, तर त्या दिवशी लग्नाची दाट तिथी होती की आणणार तर कुठूनच 10 ठिकाणी फोन केले, सब म्हणे हमारी एंगेज आहे. मग यांचा मुहूर्त काहीतरी 11:40 होता, मला अजून आठवतं काय. आणि त्याच्या एक साधारणतः 2 किलोमीटर अलीकडे एक कार्यालय होतं, त्या ठिकाणी 10:50चा मुहूर्त होता. तिथं आमचे जे वेडिंग प्लॅनर कलिग आहेत त्यांना फोन केला, म्हटलं लग्न मुहूर्तावर लागणार आहे का, तर म्हणे अगदी 100% नवरा मुलगा येतोच आहे म्हणे. आणि नंतर असं झालं की
तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की तो थोडा नवरा मुलगा थोडा जाड होता, तर त्यामुळे ते घोडी काय डिस्टर्ब झाली वाटतं काहीतरी. मग तो म्हणे की ठीक आहे मी घोडीवर बसणार नाही. म्हटलं मग ती घोडी माझ्याकडे पाठवून दे परत. आणि असे काही क्रायसिस मॅनेजमेंट क्लायंटला न सांगता त्यांना कळलं पण नाही. खूपच बरं आम्ही इन्सिस्ट आम्हीच केलं होतं घोडीवर बस म्हणून. तो बिचारा नाही म्हणत होता कारमध्ये बसताना. असे काही मजेशीर किस्से खूप घडतात. स्पेशली जेव्हा संगीत चालू असतं त्यावेळेस आमचा जो सपोर्ट स्टाफ आहे काम करणार, अर्थात नाच गाणं सगळ्यांचा आवडीचा विषय, तर ते बॅक स्टेजला नाचतात. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेस त्यांचे लपून व्हिडिओ काढले. समोर इकडं झिंगाटचं गाणं चालू आहे, त्याच्यावर नवरा नवरी त्यांची पूर्ण फॅमिली, आणि बॅक स्टेजला आमची मुलं नाचतात. तर तो एक फार मोठा एक म्हणजे एन्जॉयमेंटचा प्रकार असतो. आम्ही असे बरेच शूट्स घेतलेले आहेत की अशी स्टेज आहे इथं लग्न कडले आणि इकडं आमचा स्टाफ म्हणजे सपोर्ट स्टाफ जो काय तो डान्स करतात. आणि that says that it's an entire involvement of the team for the function. म्हणजे एवढा स्ट्रेस असून सुद्धा ते डान्स करतात. याचा अर्थ सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली चालतात. तुमच्यामध्ये सिम्पल आणि एलिगंट लग्न कसं प्लॅन करावं? लग्न हे सिम्पल आणि एलिगंटच असावं, पण सिम्पल आणि एलिगंट ह्याच्यामध्ये हे खूप रिलेटिव्ह टर्म आहे. जे तुमचं सिम्पल आहे ते माझं सिम्पल नसतं, जे माझं सिम्पल आहे ते त्यांचं सिम्पल नसतं. त्यामुळे आम्ही काय करतो, त्याला असं वेग न ठेवता आम्ही त्याला स्पेसिफिक करतो की तुमचं सिम्पल आणि एलिगंट म्हणजे काय. तर त्यामुळे आमचे इंटरव्ह्यूज होतात त्यांच्याबरोबर. वी ट्राय टू अंडरस्टँड एक्झॅक्ट व्हॉट डू मीन. कारण बरेच लोक म्हणतात की आम्हाला खूप सोबर वेडिंग करायचं आहे. आता सोबर म्हणजे काय करायचं, तर सोबर हा खूप रिलेटिव्ह टर्म आहे. तुमच्या हिशोबाने सोबर वेगळं, माझ्या हिशोबाने सोबर वेगळं आहे. तर त्या ठिकाणी त्यांच्याशी डायलॉग खूप आवश्यक आहे. आणि याच्यासाठी आमच्या कपल ऑफ मिटिंग्स आम्ही सांगतो की आमचं कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर साधारणतः 50 दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी देऊ शकतो. 50 दिवसांमध्ये आमच्या 4-5 मिटिंग होतात. त्याच्यामुळे आम्हाला कळतं, कारण बऱ्याच लोकांना अंडर वॉटर थीम करायची असते, बऱ्याच लोकांना पंजाबी थीम करायची असते, बऱ्याच लोकांना कार्निवल करायचं असतं, बऱ्याच लोकांना साऊथ इंडियन थीम करायची असते. पण या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची सोबॅरिटी किती आहे, त्याला किती एलिगंट. जसं आता समजा साऊथ इंडियन करायचं आहे, तर बरेच लोक म्हणतात की आम्हाला साऊथ इंडियन करायचं आहे पण आम्हाला आर्टिफिशियल फुलं पाहिजे. तर शक्य नाही ना, शक्यच नाही का त्याच्यामध्ये फुलांचाच उपयोग जास्त होतो. तर मग झेंडूची फुलं लावायची, त्याच्यामध्ये सुद्धा 2 कलर येतात, पिवळे फुलं, केशरी फुलं. तर या सगळ्या बारीक बारीक परमिटेशन कॉम्बिनेशन आम्हाला वर्कआउट करावं लागतात. कोणत्या कॉमन मिस्टेक लोक करतात साधारण वेडिंग प्लॅनर निवडताना? सगळ्यात पहिले हू इज नॉट अ वेडिंग प्लॅनर हे दॅट नीड्स टू बी अंडरस्टँड. जसं की आर्किटेक्ट बिल्डर नाही होऊ शकत आणि बिल्डर आर्किटेक्ट नाही होऊ शकत, तशातला प्रकार आहे. पण बिल्डर आर्किटेक्टला हायर करू शकतात. एखादा मोठा जर एखादी बिल्डर असेल, कन्स्ट्रक्शन कंपनी असेल, तर त्यांच्या पॅनलवर आर्किटेक्ट ठेवतात. तसं बऱ्याच वेळेस काय होतं की मोठे मोठे वेअर हाऊस आहेत, प्रोडक्शन हाऊसेस आहेत इव्हेंट्समधले, ते लोक इव्हेंट प्लॅनर्स आणि वेडिंग प्लॅनर्स हायर करतात. तर सगळ्यात पहिले हे बघणं आवश्यक आहे की म्हणजे ते मिस्टेक करताना त्यांना हे बघावं लागेल की तो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे का प्लॅनर आहे. लग्नामध्ये जनरली 3 लोक इन्व्हॉल्व असतात. पहिले म्हणजे तुम्ही स्वतः, दुसरे असतात सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि वेंडर्स, ज्यांना आपण फोटोग्राफर, केटरर, डेकोरेटर, त्यानंतर बांगडीवाला, मेहंदीवाला, बँडवाला, घोडेवाला, हे सगळे झाले. एका लग्नामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल साधारणतः 60 प्रकारचे सर्व्हिस प्रोव्हायडर्स लागतात, छोटे मोठे सगळे मिळून. ओके. आणि ह्यांना ऑर्गनाईज करणारा जो असतो तो वेडिंग प्लॅनर असतो. तर जे ह्याच्यापैकी काही न करणारा, तर त्यामुळे हे आयडेंटिफाय करणं फार महत्त्वाचं आहे की त्याचं बॅकग्राऊंड प्रोडक्शनचं आहे का प्लॅनरचं आहे. अच्छा. आपण जेव्हा घर बांधायला जातो त्यावेळेस आपण आर्किटेक्टकडे जातो, आपण बिल्डरकडे नाही जात. आपण बिल्डरकडे घर घ्यायला जातो, पण प्लॅन आपला जर ओपन प्लॉट आहे तर आपण आर्किटेक्टकडे जातो. तर त्यावेळेस आपल्याला हा प्रश्न येत नाही की कोण आर्किटेक्ट आणि कोण बिल्डर आहे. तसाच वेडिंग प्लॅनर कोण आहे, वेडिंग प्लॅनर कोण नाही, हे समजणं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट बघायची की त्या वेडिंग प्लॅनरचं गोडाऊन आहे का वेअर हाऊस आहे हे बघणं आवश्यक. ते जर असेल तर समजायचं की तो वेडिंग प्लॅनर नाही. ज्याचं नुसतं ऑफिस आहे तो वेडिंग प्लॅनर आहे. कारण वेडिंग प्लॅनर हा कन्सल्टंट आहे, हा एक ॲडवायझर आहे, हा एक पेड रिलेटिव्ह आहे. त्यामुळे त्याचं गोडाऊन असण्याची काय होतं, आमचं जेव्हा केटरिंग होतं ना, केटरिंग आमचं असताना आम्ही वेडिंग प्लॅनिंग पण केलेलं आहे. पण त्याच्यामधलं आम्हाला फरक असं लक्षात आलं की आम्ही केटरिंग करताना आमचा मेन फोकस केटरिंगमध्ये असतो. वेडिंग प्लॅनिंगमध्ये आमच्याकडनं चुका व्हायला लागल्या. नॅचरल आहे, तो एक बिझनेस फिनोमेनन आहे की आज मला समजा फॉर एक्झाम्पल मी केटरिंग बिझनेसमध्ये असल्यानंतर माझं नॅचरल लक्ष असणार आहे की माझ्या रॉ मटेरियल कुठं चाललं आहे, प्लेट किती होत आहेत, प्लेट किती कमी झालेल्या आहेत, चमचे कुठे गायब झाले, वाटे कुठे गायब झाल्या, प्लेट किती तुटल्या फुटल्या, ह्याच्यामध्ये लक्ष असतं. मॅनपॉवर मॅनेज करण्यामध्ये लक्ष असतं. माझं मॅनेजमेंटचं लक्ष कमी होतं. म्हणून आपण जनरली जर पाहिलं, जे सक्सेसफुल कन्सल्टंट्स आहेत त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी असून सुद्धा ते कन्सल्टंट म्हणूनच राहिले. बरोबर. कारण त्यांचं खरं स्किल कन्सल्टिंगमध्ये आहे. सो वेडिंग प्लॅनरचं खरं स्किल हे प्लॅनिंगमध्ये आहे. त्याने प्लॅनर, आणि तो लगेच ओळखू येतो त्याच्या ओव्हरऑल अनुभवांवरनं, बोलण्यावरनं वगैरे लगेच कळतो. अच्छा.
आता तुमची एवढी मोठी टीम आहे तर किती लोक आहेत आणि त्यांच्या भूमिका काय काय आहेत, काय काय कामं आहेत त्यांचे? आमच्या ऑफिसमध्ये साधारणतः 2 मेजर डिपार्टमेंट्स आहेत. हं. एक आहे बॅकएंड आणि फ्रंट एंड. हं. काही लोक जे आहेत ते आमचे बॅकएंडमध्ये काम करतात, जे ग्राउंडवर शक्यतो येत नाहीत, आणि जे फ्रंट एंडवर काम करतात ते बॅक ऑफिसला काम नाही करत. ओके. एक सिस्टमाइज ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे डिझायनर्स आहेत, आमच्याकडे कंटेंट रायटर्स आहेत, आमच्याकडे हे सगळे इन हाऊस आहे. इन हाऊस आहे. आम्ही कोविडमध्ये एक स्वतःची IT स्टार्टअप सुरू केला. मग त्याच्यामध्ये आम्ही वेडिंगला बऱ्यापैकी ऑटो पायलट मोडवर टाकण्याचा प्रयत्न केला. छान. वी आर दी ओनली कंपनी ज्याच्यामध्ये आमच्याकडे स्वतःचं व्हॉट्सअप मेटा व्हेरीफाईड सर्व्हर आहे. हो. आम्ही एका वेळेस हजारो लाखो लोकांना पर्सनलाइज मेसेजेस पाठवू शकतो त्यांच्या नावाने. त्या मेसेजेसमध्ये व्हिडिओज जातात, लिंक्स जातात, लोकेशन जातं, इमेजेस जातात. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही त्यांना पाठवू शकतो. आणि वी ऑलवेज थ्रायविंग फॉर टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट्स इन वेडिंग. म्हणजे लग्न पाहावं करून इमन पुसली जावी असं आमचं मिशन आहे थोडक्यामध्ये. तर त्याच्यासाठी जे काही एफर्ट्स घ्यावे लागतील ते आम्ही एफर्ट्स घेतो आणि वी ट्राय टू गेट इट डन ॲज स्मूथ ॲज इट नीड्स टू बी डन. अच्छा. प्लॅनिंग करताना क्लायंटची किती इन्व्हॉल्वमेंट असावी आपल्या याच्यामध्ये? प्लॅनिंग करताना क्लायंटची 100% इन्व्हॉल्वमेंट असावी. कारण त्यांचं आता आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी असं पण होतं की त्यांना वेळ नसतो. आम्ही त्यांना सांगतो बाबा माझं नाही, तुमचं लग्न आहे, तुम्हाला थोडा वेळ काढावा लागणार आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना क्लायंटची इन्व्हॉल्वमेंट 100% आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट फक्त एवढंच आहे की त्यांची इन्व्हॉल्वमेंट अप्रुव्हल लेवलला लागते. ओके. की आम्ही त्यांना ऑप्शन पाठवतो, त्यांनी एकटं अप्रूव्ह करावे किंवा रिजेक्ट करावे. दिस इज द इन्व्हॉल्वमेंट. त्याला पेंडिंग ठेवून आहे. बरंच असं होतं की ठीक आहे आपण त्याला नंतर बघू असं म्हणत त्या गोष्टी त्याला उशीर होतो आणि मग शेवटच्या क्षणी सगळंच लवकर करा असं अर्जंट होत नाही. प्लॅनिंगमध्ये खूप थॉट प्रोसेस आहे, खूप ब्रेनस्टॉर्मिंग आहे. ओके. कारण जसं लाईफ टाईम इव्हेंट आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं बारकावे खूप बघावं लागतात. आजकाल लोकांना आपल्या ट्रेडिशन्स पण माहिती नाही आहेत, तर आम्हाला ते पण लोकांना एज्युकेट करावं लागतं. की आता जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा वेण पंक्तीचं ताट लावतो जेवणाचं, तर डाव्या बाजूला एक विशिष्ट पदार्थ वाढले जातात, उजव्या बाजूला विशिष्ट पदार्थ ह्याचं ओरिएंटेशन पण देणं आवश्यक असतं केटरच्या लोकांना. ओके. या सगळ्या गोष्टींमध्ये इव्हेंट प्लॅनरची इन्व्हॉल्वमेंट बारीक ठिकाणी असते. अच्छा. तर त्यामुळे त्यांचा मेन रोल हा प्लॅनिंगमध्ये प्लॅनिंगमध्येच. सर, आपल्या महाराष्ट्रामध्ये साखरपुडा वेगळा केला जातो आणि लग्न वेगळं केलं जातं. पण आता हल्ली अशी फॅशन निघाली की साखरपुडाही खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे ते मिनी लग्नच होतं आणि वधूच्या पित्याचा भरमसाठ खर्च होतो. तर इथे तुम्ही काय सांगाल? मग हे वेगवेगळं केलं पाहिजे का एकत्रच केलं पाहिजे? साखरपुडा हा जो प्रकार आहे हा साधारणतः म्हणजे माझा तो व्यवसाय आहे. पण मी ॲज अ वेडिंग प्लॅनर बऱ्याच फॅमिली असं ॲडवाईस देतो की 6 महिन्यापेक्षा कमी अंतर जर असेल तर तुम्ही साखरपुडा करू नका. तुमचं बोलणी चालणी झालेली असतात, तुमचा एकमेकांवर विश्वास असणं आवश्यक आहे, कारण पुढं चालून तुम्ही दोन्ही फॅमिली एकत्र असणार. बरोबर आहे. साखरपुड्यामध्ये प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होतो. वेडिंग प्लॅनरचा सगळ्यात महत्त्वाचा जो आस्पेक्ट आहे तो म्हणजे पैसा वाचवणं आणि व्हॅल्यू फॉर मनी देणं. त्यामुळे काय आहे की सगळ्या देणं घेणं पासून ते लोकांना बोलवण्यापर्यंत जवळपास खूप मोठा खर्च साखरपुड्यात होतो. तर मी त्यांना सांगतो की 6 महिन्यापेक्षा जर कमी अंतर असेल तर तुम्ही शक्यतो साखरपुडा करू नका. डायरेक्ट लग्नाच्याच दिवशी डायरेक्ट लग्न करा. लग्नाच्या वेळेस तुम्हाला काय सगळी विधी करायचे होतात सगळी विधी आरामात होता. हाच पैसा आपण लग्नामध्ये वापरू शकतो. बरोबर. त्यामुळे काय की या गोष्टी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि याच केसमध्ये म्हणजे आपण आता डेस्टिनेशन वेडिंगचा जो आपला एक प्रश्न होता त्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंगचे 3 बेसिक प्रिन्सिपल आहेत. की पहिली गोष्ट म्हणजे तो जो वेन्यू आहे तो सगळ्याचा सगळा तुमच्या ताब्यात हवा. त्याच्यामध्ये दुसरा कोणी माणूस नको. बरोबर. नाही तर होतं काय की आपण लोक स्विमिंग करताना आपल्या त्या ठिकाणी फेरी चालू असतात, असं ते सगळ्यांनाच ऑड वाटतं ते. दुसरी गोष्ट त्याच्यामधला तो की कमीत कमी 2 नाईट 3 डेजचा असावा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट इट शुड नॉट बी मोर दॅन 250 पीपल. तर साखरपुड्याचा खर्च वाचून आपण या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग चांगल्या प्रकारे करू शकतो. वाव, मस्त, फंटॅस्टिक आहे. हा आमचा रोल तो असतो की कुठं करायचं कुठं नाही करायचं हे समजून सांगणं. त्या संदर्भात लोकांना पैसे पण वाचून कमी पैशात चांगलं प्लॅनिंग करून द्यायचं. येस 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 बिलकुल. असं काही झालंय की तुम्ही प्लॅनिंग करून दिलं त्यांचं ग्राहकाचं आणि त्यांच्याशी तुमची मैत्री झाली? सगळ्यांचीच होती. म्हणजे सगळ्याच क्लायंटची. सगळेच. आज मी सांगतो की आमचे म्हणजे गुगल रिव्ह्यूज जे आमचे आहेत एकही त्यातला निगेटिव्ह नाही आहे. आणि आमचं एकही लग्न म्हणजे आय एम रिअली प्राऊड. त्याच्या मागं माझ्या व्यतिरिक्त माझी टीम फार महत्त्वाची आहे. म्हणजे आमच्या टीममध्ये कामं करणारे स्पेशली आय वुड लाईक टू नेम दोज पीपल लाईक अक्षी तिरथकर इज सिन्स ऑलमोस्ट 16 years विथ मी. वीणा शागा, शुभम आहे, सिद्धी आहे, अभया आहे, स्वप्नील आहे, महेश आहे, चेतन आहे, वर्षा आहे, अभिजित आहे. सो दीज आर दी पीपल आर
माय बॅकबोन्स लाईक त्याच्या व्यतिरिक्त माझी वाईफ आहे शर्वरी अँड ऑल. तर हे जे लोक आहेत त्यांच्या हे जे करतात त्यामुळे आमच्याकडे एकही लग्न आणि आमचे एवढे घरोब्याचे संबंध होतात. आम्ही 2014 पासून 2 इव्हेंट्सवर फोकस केला. जसं आपण आता फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा काही आजार झाला, आपल्याला डोळ्याशी रिलेटेड आजार झाला तर आपण हाडांच्या डॉक्टरकडे जात नाही, आपण डोळ्यांच्या डॉक्टर. तर तसं आम्ही एक असा विचार केला की इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये प्रत्येकाची एक सुपर स्पेशालिटी असावी प्रत्येक इव्हेंट कंपनीची. तशी आम्ही मेडिकल कॉन्फरन्समध्ये केली. तर आम्ही एक मेडिकल कॉन्फरन्स डिव्हिजन आम्ही आमच्या आता 99वी कॉन्फरन्स आम्ही आत्ता जस्ट सेलिब्रेट केली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगरला. आता आमची 100वी कॉन्फरन्स होणार आहे. तर ते करताना आम्ही वेडिंगचं मार्केट आमचं कॉमन ठेवलं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि हे वेडिंग करताना किंवा कॉन्फरन्स करताना जसं आम्ही सांगितलं की 2च इव्हेंट करतो. आम्ही आता बाकीचे इव्हेंट करणं बंद केलं, जसं की डोहाळ जेवणं, वाढदिवस वगैरे. पण ज्यांच्या घरात आम्ही लग्न केलेली आहेत ना त्यांच्या घरातले सगळे प्रोग्राम आम्ही करतो. त्यांच्याकडनं डोहाळ जेवण करतो, रिलेशन डेव्हलप झालेले आहेत. आणि हे सगळे प्रोग्राम करताना आमचा फायनान्शियल आस्पेक्ट 0 असतो. त्यातनं आम्ही प्रॉफिट काही कमवत नाही, फक्त नेटवर्किंग. की आमचे त्यांच्याबरोबर एवढे घरोबाचे संबंध झालेले आहेत की ते आम्हाला वेगळं समजत नाही, आम्ही त्यांना वेगळं समजत नाही. बरोबर. तर त्यामुळे आज आमच्याकडे 700x2 म्हणजे 700 वेडिंग म्हणजे प्रत्येक फॅमिली 2 फॅमिली असतात प्रत्येक लग्नामध्ये. तेवढे 1500 लोकांशी डायरेक्ट कनेक्ट आहे. करेक्ट. इमर्जन्सी किंवा लास्ट मिनिट कॅन्सलेशन कसे हाताळता? अचानक काही कॅन्सल झालं तर? आता हा जो प्रश्न कोविडमध्ये आला होता आम्हाला, त्याच्यावर पर्यायच नव्हता कोणाला. पण शक्यतो काय की आमची SOP जी आहे, SOPमध्ये आम्ही 15 दिवस आधी या सगळ्या गोष्टी आम्ही फायनल करतो लग्नाच्या. आणि आमची एक चांगली पद्धत अशी आहे की आम्ही सगळे जे काही क्लायंट म्हणजे लग्नामधले इन्व्हॉल्व क्लायंटची फॅमिली, आम्ही स्वतः, व्हेन्यूचे लोक, केटरिंगचे लोक, डेकोरेशनचे लोक, फोटोग्राफरचे लोक, ब्युटिशियन, हे सगळे आम्ही एकत्र एका व्हेन्यूवर जातो. काय होतं की तुमचं वेगवेगळं बोलणं चालू असतं, आम्हाला माहिती नसतं, आमच्यासोबत जे जातं त्यांना माहिती नसतं. तर आम्ही एकदा सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणतो. आपलं एंट्री अशी होणार आहे, इथं आपण कोल्ड पायरो लावणार आहे, इथं आपण कलर गन्स लावणार आहे, इथं आपण फटाके फोडणार आहे, इथं आपण गाड्या लावणार आहे, हे सगळं आपण तिथं सांगतो. त्यावेळेस हॉटेलवाला म्हणतो की यार व्हेन्यूवाला नाही, इथं फटाके अलाउड नाहीत, मग आपण फटाके कॅन्सल. तर काय होतं की आपण काही गोष्टी ॲझ्युम करतो. आम्ही त्या गोष्टी पहिले ॲझ्युम न करता, आमच्याकडे फार सुंदर वाक्य आहे, मी नेहमी आमच्या ट्रेनिंगमध्ये आमच्या स्टाफला सांगतो. त्यांना सांगतो की इन्स्पेक्शन करण्यापेक्षा एक्सपेक्टेशन ठेवण्यापेक्षा तुम्ही इन्स्पेक्शन करा. असं होईल असं करण्यापेक्षा तुम्ही पर्सनली जाऊन बघा, त्या गोष्टी होणार आहेत. कारण आमची इंडस्ट्री इज ऑल अबाउट इन्स्पेक्शन, नॉट अबाउट एक्सपेक्टेशन. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्यामुळे लास्ट मोमेंट कॅन्सलेशन आमच्याकडे शक्यतो होत नाहीत. एवढं स्ट्रीमलाईन असतं की शक्यतो होत नाहीत, पण झालेच. तर कोविडमध्ये झालं होतं, त्या केसमध्ये आम्ही खूप चांगलं पॉवरफुली मॅनेज केलं. त्याच कोणाचा फायनान्शियल लॉस होऊ नाही दिला, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. अच्छा. शेवटचा एक प्रश्न, 2025मध्ये जे काही जोडपे लग्न करतील त्यांच्यासाठी काही खास टिप्स किंवा काही खास संदेश काय तुम्ही द्याल? 2025 आणि त्याच्या पुढे किंवा जोडपे लग्न करतील त्यांच्यासाठी असं आहे की वेडिंग प्लॅनर तर तुम्हाला असावाच, प्रश्नच नाही. वेडिंग प्लॅनरकडनं म्हणजे निगोशिएशनची अपेक्षा ठेवणं हे पण तुमचं काम आहे. तर म्हणजे दॅट इज व्हॉट इज बेसिक एक्सपेक्टेशन. पण रेट कमी करतील अशी अपेक्षा ठेवू नये. त्याचं कारण असं असतं बऱ्याच वेळेस की थोडं आमच्या फ्रेटर्निटी म्हणजे इव्हेंट मॅनेजरकडनं थोडासा एक रॉंग मेसेज वेंडर्सला जातो की हे रेट कमी करतात. आम्ही रेट नाही कमी करत, आम्ही व्हॅल्यू फॉर मनी देतो. व्हॅल्यू फॉर मनी प्रत्येकाचा बिझनेस असतो. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो की म्हणजे आता तुम्ही हा स्पेसिफिक प्रश्न विचारला, तर तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही वेडिंग प्लॅनर थ्रू करा. आता बऱ्याच वेळेस काय होतं की ते वेन्यूला अप्रोच करतात, केटरला अप्रोच करतात, डेकोरेटरला अप्रोच करतात, नंतर आम्हाला म्हणतात की आता ह्यांच्याशी कमी करा. आम्ही त्यांच्याशी नाही करू शकत, प्रोफेशनली आणि एथिकली नाही करू शकत. ओके. कारण त्यांनी ऑलरेडी समजा 30 लाखाला एक मेन्यू फायनल केलेला आहे, तर आम्ही त्यांना जाऊन तिथं 25 लाख करा हे आमच्या एथिक्समध्ये बसत नाही. त्यांना एक मोलाचा सल्ला आहे की सगळ्या गोष्टी करताना थ्रू वेडिंग प्लॅनर करा. सगळ्यात पहिले वेडिंग प्लॅनर हायर करा आणि मग तुम्ही पुढे मग बाकीच्या गोष्टी. येस. फॅन्टास्टिक. खरंच बोधनकर सर, प्रत्येक उत्तर खूप उपयोगी आणि मार्गदर्शक ठरलंय तुमचं. मित्रांनो, लग्न ही आयुष्यातील एक मोठी जबाबदारी असते आणि ती नीट पार पडावी यासाठी योग्य वेडिंग प्लॅनर निवडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आज बोधनकर सरांनी जे काही मार्गदर्शन केलं खूपच उपयोगी पडणार आहे. मला असं वाटलं त्यांचा आज एपिसोड झाल्यानंतर की मी परत लग्न करावं, ज्या माझ्या लग्नात काही ज्या चुका झाल्या त्यांच्याकडनं परत प्लॅनिंग करून परत एकदा रिमॅरेज करावं त्याच मुलीशी, असं मला वाटायला लागलं. एवढं छान, म्हणजे मलाही माहीत नव्हतं की असं वेडिंग प्लॅनर असतात, इव्हेंट प्लॅनर असतात माहिती असतं, पण वेडिंग प्लॅनर जे प्लॅनिंग करून देतात पूर्ण, हेही मला देखील माहीत नव्हतं. आणि जर हा एपिसोड तुम्हाला उपयोगी वाटला असेल
तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी अशाच काही खास गोष्टींसाठी ऐकत राहा कोच किरण पाटील शो. आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नव्या विषयासह, नव्या पाहुण्यांसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, सजग राहा आणि तुमचं स्वप्नातलं लग्न परफेक्ट प्लॅन करा. तर भेटूया आपण पुढच्या विषयामध्ये आणि एक नवीन जबरदस्त अशा पाहुण्यांसोबत. थँक्यू व्हेरी मच.